व महात्मा गांधीजींच्या चळवळी यावर चर्चा. उचललेस तू मीठ मुठभर उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याच्या खचला पाया असे कोणत्या चळवळीने वर्णन केले जाते? सविनय कायद्याने. मला जरा हे पर्याय सांगते जाऊ. टिंबटिंब यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनात परत केली. रवींद्रनाथ टागोर, लाला लजपत राय, अरविंद घोष, दादाभाई नौरोजी. रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी दोन्ही त्यांनी केसरी हिंद. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला? हिंदुस्थान कलकत्ता, तलवार मुंबई, शिवनेरी पुणे, सह्याद्री मुंबई. तलवार मुंबई बरोबर. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? ॲलन ह्यूम, ॲनी बेझंट, मदाम कामा, गोपाळकृष्ण गोखले. ॲनी बेझंट. 1916 चालू केली. सुरुवात पहिल्या कुठल्या देशात? आयर्लंड. आयर्लंडची आयरिश आहे. 1916 तिने तिथे केले महाराष्ट्राचा बाळ गंगाधर टिळकांनी आंदोलन लोकपर्यंत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? बी.आर. आंबेडकर, गोपाळकृष्ण आगरकर. महात्मा गांधी, बी.आर. आंबेडकर. हा तेच, महात्मा गांधी, बी.आर. आंबेडकर. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली. दक्षिण आफ्रिका. जर्मनी, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, म्यानमार. दक्षिण आफ्रिका. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? लॉर्ड कर्झन, लॉर्ड मिंटो, लॉर्ड हार्डिंग्स, लॉर्ड चेम्सफोर्ड. लॉर्ड हार्डिंग्स. 1899 ते 1905 त्याचा कार्यकाळ. 1905 ला केली. 1907 मध्ये काँग्रेस विभाजनाचे कारण कोणते? भारतीय राष्ट्रीय चळवळीत वाढती धार्मिकता, भारताच्या राज्य नेतृत्वाखाली विकासाची आर्थिक विचारधारा, ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची पद्धत, ऑल इंडिया मुस्लिम लीगला सवलती देणे. ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाची पद्धत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ची घोषणा कुठून दिली होती? इम्फाल, सिंगापूर, बर्लिन, काबूल. सिंगापूर. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? मोर्लेमेंटो, मॉन्टेस्क्यू, रोलेट ऍक्ट. रोलेट ऍक्ट. मोर्लेमेंटो कायदा 1909. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारद्वारे हा कायदा सुरू केला गेला. तो कायदा 1919 ला. मोर्लेमेंटो 1909 ला. 50% महिलांना काय तर म्हणजे रद्द करणार, म्हणजे रॉलेट चालू करणार, रद्द करणार. नाही म्हणजे गव्हर्नमेंट माहिती आरक्षण का मतदानात काय तर होतं. रोलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारद्वारे हा कायदा सुरू केला गेला. ब्रिटिश सरकारद्वारे भारतीय वृत्तपत्रावर निर्बंध लादण्यासाठी लॉर्ड लिटन 1876 ते 1880 यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस कायदा प्रस्तावित केला होता. मोर्लेमेंटो कायदा 1919. मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. मोर्लेमेंटो. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास म्हटले जाते? लोकमान्य टिळक.
राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई. कोलकाता. पहिला मुंबई, दुसरा कोलकाता, 1886 ला कोलकाता येथे. चेन्नई, मद्रास आणि चौथं अलाहाबाद. आणि अलाहाबादला म्हणताना दादाभाई नौरोजी अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. कोलकात्याचे ह्याला दादाभाई नौरोजी. हा, कोलकात्याचे ह्याला. त्याला सुद्धा सारखं आहे ना. कोलकात्याचे जिथं असेल तेव्हा दादाभाई दादाभाई नौरोजी. अॅनी बेझंट व टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली. गोपाळकृष्ण गोखले, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? महात्मा गांधी, पंडित नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस. महात्मा गांधी. सुरुवात 8 ऑगस्ट 1942 बॉम्बे अधिवेशनामध्ये. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. गांधीजींनी केलेल्या चळवळी. चंपारण्य सत्याग्रह 1923, भारत छोडो चळवळ 1944, खेडा सत्याग्रह 1916, असहकार आंदोलन 1920. योग्य जोडी ओळखा. योग्य जोडी सांगायची. असहकार आंदोलन 1920. योग्य जोडी. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? जमीनदार, राष्ट्रीय नेते, गिरणी कामगार, व्यापारी. गिरणी कामगार. हा प्रश्न आलाच पाहिजे. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित होता. ऊस, कापूस, भातक, नीळ पिकस. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना टिंबटिंब मध्ये झाली. 1882, 1843, 1884, 1885. 1885 बरोबर आहे. आणि भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885. पहिले अध्यक्ष विमलचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय सभेची भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना तेच. खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो? 1909, 1919, 1935, 1947, 1909. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेले निवाडा रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला? 16 ऑगस्ट 1932, 17 ऑगस्ट 1932, 18 ऑगस्ट 1932 आणि 20 ऑगस्ट 1932. 16 ऑगस्ट 1932. रौलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1920, 6 एप्रिल 1919, 6 एप्रिल 1917 आणि 6 एप्रिल 1918. 6 एप्रिल 1919. चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? रौलेट ऍक्ट. रौलेट ऍक्ट 1919. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. दुसरी. एकूण 3 गोलमेज परिषदा लंडन येथे झाल्या. दुसऱ्या आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. दुसऱ्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? अॅनी बेझंट. बरोबर आहे. सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? नवापूर, शिरपूर, फैजपूर, नागपूर. फैजपूर. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? मिल मालक, जमीन मालक, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी? शेतकऱ्यांसाठी. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? डायर कमिशन, हंटर कमिशन, रौलेट कमिशन, वोडवायर कमिशन. हंटर कमिशन. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब कायदा म्हणतात. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, मोर्ले मिंटो कायदा, आयर्विन विलिंग्डन कायदा, माउंटबॅटन कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा.
सहमती सायमन कमिशन भारतात कधी आले? 1928, 1932, 1935, 1942, 1928. महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले? लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कर्झन, लॉर्ड हार्डिंग्स. लॉर्ड माउंटबॅटन. वन मॅन आर्मी. चौरी चौरा येथील घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल. उत्तर प्रदेश. गोरखपूर शहराजवळ. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? चंपारण्य, मुळशी, खेडा, बारडोली. चंपारण्य. 1917. इतिहासात विशेष महत्व असलेले ज्या